26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजे गट फलटण येथील कार्यकर्त्यांनी शनिवारी 25 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे। यावेळी हरीश काकडे, राकेश जगताप, दत्तात्रय अब्दागिरी, राजू कांबळे, सैनिक कदम आदी उपस्थित होते। मी हरीश काकडे, सामाजिक कार्यकर्ते फलटण। आज या ठिकाणी गेल्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय की 26 जानेवारी रोजी भारताची संविधानाची उद्देशिका झेंडावंदन करताना सामूहिक वाचन करण्यात यावं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्या ठिकाणी लावण्यात यावी अशी आमची मागणी आहे। 26 नोव्हेंबर 1949 साली भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत संविधान सादर केलं। त्या आपण संविधान दिन आपण साजरा करत असतो। त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 साली त्या संविधानाचा अंमलबजावणी करण्यात आली। म्हणजे भारत लोकशाही प्रधान प्रजासत्ताक देश झाला 26 जानेवारी। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं मोठं योगदान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी पूजनीय 26 जानेवारी रोजी त्यांच्या प्रतिमेचं पूजन व संविधानामध्ये जे संविधानाची प्रस्ताविका व उद्देशिका ही सामूहिक वाचन करण्यात यावी। शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये याचं अंमलबजावणी करण्यात यावी। आज आम्हाला खंत आहे की आज 26 जानेवारीला भारताचं संविधान याचा अंमलबजावणी चालू झाले, पण महाराष्ट्र शासनाने याचा आदेश काढलेला आहे की संविधानाची उद्देशिका म्हणण्यात यावी, परंतु शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये शाळेमध्ये झेंडावंदन करत असताना या ठिकाणी संविधानाची उद्देशिका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवता झेंडावंदन केले जातं। म्हणजे त्याची अंमलबजावणी करत नाहीत, त्याला दुजोरा दिला जातो। अशी आमची मागणी आहे की त्या ठिकाणी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये संविधानाची उद्देशिका सामूहिक वाचन करण्यात यावं। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।